तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तुमचा उरणकर संकेत पुन्हा एकदा आसाम गुवाहाटीला आलेला आहे आणि मागे बघू शकताय तुम्हाला एक टेम्पल दिसत असेल. तर हे आसाम मधील बत्तीसचा टेम्पल आहे आणि आज आपण इकडे एक्सप्लोर करणार आहोत. तर चला तुम्हाला सुरुवातीपासूनचा हा व्हिडिओ दाखवते. चला. हा जो रिक्षावाला आहे तो मला 200 सांगितलं होतं मागे आणि दुसऱ्याला विचारलं तर त्याने मला अजून 300 सांगितले. मग त्याला सांगितलं मी 300 जर जायचं असेल त्याच्यासोबत 200 मध्ये जाईल. शेवटी हा जो आपला रिक्षावाला आहे पहिला ज्याला विचारलं होतं ना, तर तो मला आता 150 मध्ये देतो. त्याला कमी करायला लावलेत मी, तर तयार झालाय न्यायला. काय ती झाडी काय ते डोंगर बघत आपण आपला प्रवास चालूच केला होता आणि तेवढ्यात थोड्याशाच अंतरावर जाऊन आपल्याला हत्ती महाराजांचे दर्शन झाले. आज आपण ज्या ठिकाणी जात आहोत ते आसाम राज्यातील गुवाहाटी शहराच्या आग्नेय कोपऱ्यात वसलेलं एक प्राचीन शिव मंदिर आहे. तर आपण मंदिराच्या परिसरात पोहोचलो आणि इकडनं चालत जाणार आहोत. झाडी वगैरे आहे आणि इकडे पार्किंगची सोय आहे. पार्किंग करून आपण गाडी वगैरे कोणी आले तर पार्किंग करून इकडे जाऊ शकतो. चला पुढे जाऊया. हे इकडे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात माकडं आणि बकऱ्यांचा वावर इथल्या वातावरणाला एक वेगळंच सौंदर्य देतो. चप्पल आहे ना आपण इकडे दिलेली आहे, इकडे ठेवली. 5 रुपये घेतात आणि चप्पल ठेवतात. तर चला आपण आतमध्ये जाऊया. इथे आहेत ना खूप माकडं आहेत, हे बघा बघू शकताय. आणि यांच्यापासून जरा सावध राहायला लागतं कारण हे कधी पण मोबाईल पण चोरू शकतात. आणि त्यांनी सांगितले मला की मोबाईल जरा सांभाळून घे नाहीतर ते चोरतायत म्हणून. चला मंदिरात जाऊया आपण. हे मेन मंदिर आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. इकडे बघू शकता, इकडे शंकराची पिंड आहे, नंदी आहेत आणि हनुमानजी पण आहेत इकडे. आजूबाजूचा परिसर मनाला वेधून घेण्यासारखा आहे. मंदिराच्या बाजूलाच शंकर देवतेची पिंड आणि जुन्या काळातील एक दगड आहे ज्यावर कोरीव काम केलेले दिसते. तर मी मंदिराच्या आत जाऊन आलेलो आहे, पण मला व्हिडिओ काढता आली नाही कारण मंदिराच्या आत व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. हे जे मंदिर बघताय हे एवढं प्राचीन नाहीये, कारण जे प्राचीन मंदिर होतं ते तोडण्यात आलं होतं. त्याच्यानंतर हे मंदिर पुन्हा एकदा बांधलं होतं. पण जो मंदिराचा गाभारा आहे तो अजून पण दगडाने बनलेला आहे. जो गाभारा प्राचीन काळात होता तसाच गाभारा अजूनही आहे, आपल्याला बघायला भेटतो इकडे. आणि मंदिराच्या आत गेल्यावर खूप सुंदर आहे मंदिर. आतून पण तसंच आहे, जसं बाहेरून तुम्हाला सुंदर दिसतं तसंच आतून पण आहे. या मंदिराचा इतिहास वैश्विक काळापासून असल्याचे सांगितले जाते. इसवी सन 1000 ते 1100च्या दरम्यान येथे दगडी मंदिर अस्तित्वात होते. याचे पुरावे आजही येथे दिसतात. सध्याचे हे दिसणारे भव्य मंदिर अहोम राजा राजेश्वर सिंह यांनी अंदाजे इसवी सन 1764 मध्ये बांधले. हे मंदिर अष्टकोनी आकाराचे असून यावर बहुकोनी शिखर आहेत. भिंतींच्या दोन्ही बाजूंवर असलेले नक्षीकाम मंदिराला प्राचीन आणि आध्यात्मिक स्पर्श देतो. मंदिरात एक खोल गेलेले गर्भगृह आहे. येथेच ऋषी वशिष्ठांचे पदचिन्ह असल्याचे मानले जाते. हे आश्रम चारही बाजूंनी दाट जंगलांनी वेढलेले असून येथे आल्यावर खऱ्या अर्थाने आध्यात्मिक शांतता अनुभवायला मिळते.
स्थानिक आख्यायिकेनुसार एकदा संत वशिष्ठ देवी कामाख्याची पूजा करण्यासाठी कामरूप येथे गेले होते, पण राजा नरकाने त्यांना तसे करण्यापासून अडवले. रागावून वशिष्ठांनी त्याला श्राप दिला आणि येथे येऊन आश्रम स्थापन करून शिवध्यानात लीन झाले. इतिहास, पुराण आणि निसर्गाचा संगम असलेले हे मंदिर आजही भक्तांना आणि पर्यटकांना आध्यात्मिक ऊर्जा देते. येथेच बाजूला आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं. या मंदिराच्या भिंतींवर गणपतीच्या वेगवेगळ्या रूपांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. या मंदिराबाहेरच ऋषी वशिष्ठ आणि गणपतीचे वाहन मूषक यांची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. तर इकडचा शूट झालाय आपल्याला अजून तिकडे जायचं. इकडे बघू शकता त्या साईडला जायचं. तर वरून रस्ता आहे जायला, पण इथून थोडी रस्ता आहे, तर आपण विचार केला की इकडे जाऊया. खूप सुंदर आहे. आश्रमाजवळच संध्या, ललिता आणि कांता नावाच्या पर्वतीय उपनद्या वाहतात. या नद्यांच्या संगमस्थानाला अमृतकुंड असे म्हटले जाते. वशिष्ठ ऋषींनी ज्या शिवलिंगासमोर शिवाची आराधना केली ते शिवलिंग अजूनही मंदिरात अस्तित्वात आहे. येथे आजूबाजूला तसेच नदीच्या प्रवाहात सुद्धा खूप सारे शिवलिंग पाहायला मिळतात. आपण जवळ आहे ना, इकडे अर्धा तास निवांत बसलो होतो आणि आता आपण निघतोय आपल्या रूमवर जायला. तर त्याच्याकडून तुम्हाला सांगतो, इकडे जे पाणी दिसतंय ना, सकाळपासून पाऊस पडत होता, खूप जड पाऊस होता. त्याच्याकडे तांबडसर लालसर पाणी दिसतंय. नाहीतर एनबीली जेव्हा आपण येतो ना, तेव्हा तुम्ही जर तेव्हा आलात आणि सकाळपासून पाऊस नसेल तर तुम्हाला मस्त शुद्ध पाणी, क्लिअर पाणी भेटेल. तर चला आपण निघूया आता घरी जायला. तर मित्रांनो, आता आपण रूमवर जायला निघत आहोत आणि पुढे आपण जाऊन रिक्षा शोधतोय. तर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर अशाच व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की फॉलो करा.